खाकी वर्दी, डोक्यावर टोपी आणि हातात काठी असलेला पोलीस हवालदार पाहिला की अनेकांना घाम फुटतो. कारण पोलीस ठाण्यात गुन्हेगारांची काय अवस्था होते हे तुम्ही आम्ही सिनेमात पाहिलंच आहे. बऱ्याचदा गुन्हेगार लाठ्यांचा चोप पडल्यानंतरही ऐकत नसेल तर त्याला थर्ड डिग्री दिली जाते. पण काही महानगांवर थर्ड डिग्री ही काम करत नाही. अशा वेळी त्यांच्याकडून गुन्हा वधवून घेण्यासाठी पोलीस त्यांचे स्पेशल अस्त्र वापरतात. हे अस्त्र म्हणजे नार्को टेस्ट. अलीकडचं राजकारण फॉलो करणाऱ्यांना नार्को टेस्ट हा शब्द नवा नसेल. कारण आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना बऱ्याचदा राजकारणी नेते नार्को टेस्ट करण्याची मागणी करताना दिसतात. नुकतेच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं डील झालं होतं असा आरोप केला. तसेच मुकेश अंबानींच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर गाडी मालकाची हत्या झाली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये परमबीर सिंग हेच सूत्रधार होते असं अनिल देशमुखांनी म्हटलंय. यावर प्रत्युत्तर देताना आपण दोघे नार्को टेस्ट करून घेऊ, मग सत्य सर्वांसमोर येईल असं चॅलेंज परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांना दिले. पण ही नार्को टेस्ट इतक्या सहजपणे करता येते का? नार्को टेस्ट कुणावरही करता येऊ शकते का? त्यासाठी कायदेशीर परवानगी आवश्यक असते का? नार्को टेस्टमुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. सर्वात अगोदर नार्को टेस्ट म्हणजे काय हे सोप्या शब्दात पाहू. तर नार्को टेस्ट एक ग्रीक शब्द आहे. याचा अर्थ एनेस्थेशिया किंवा टॉर्पोर असाही होतो. या शब्दांचा वापर मेडिकल क्षेत्रात प्रामुख्याने केला जातो. एखाद्या आरोपीकडून त्याने दिलेला जबाब आणि प्रत्यक्ष पोलिसांच्या निदर्शनास असलेली परिस्थिती आणि पुरावे यांच्यात विसंगती दिसत असेल तर त्या आरोपीकडून खरी माहिती मिळवण्यासाठी नार्को टेस्ट केली जाते. अनेक मोठ्या आणि महत्वाच्या केसेस मध्ये पोलीस आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी करतात. या नार्को टेस्टद्वारे पोलिसांना तपासात मदत होते. पण नार्को टेस्ट करणं इतकं सोपं नसतं. एखाद्या आरोपीची नार्को टेस्ट करण्यापूर्वी पोलिसांना कोर्टाकडून तशी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. कोर्टाच्या परवानगीनंतरच फॉरेन्सिक तज्ज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ इत्यादींच्या उपस्थितीत ही टेस्ट केली जाते. या टेस्ट दरम्यान आरोपीला नसांमध्ये सोडियम पेंटॅथॉल, स्कोपोलामाइन आणि सोडियम अमायटलचं इंजेक्शन दिलं जातं. एनेस्थेशियाच्या माध्यमातून हे इंजेक्शन दिलं जातं. ही औषधं माणसाला ग्लानी आणतात. या ग्लानीमध्ये माणूस पूर्णपणे बेशुद्ध नसतो आणि पूर्णपणे शुद्धीतही नसतो. ही त्याच्या मधली अवस्था असते. या अवस्थेत माणूस काहीही विचार करण्याचा किंवा कोणतीही गोष्ट समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. त्यामुळे अशा अवस्थेत व्यक्तीला काहीही विचारलं तर तो खरंच बोलेल असं मानलं जातं. माणूस शुद्धीत ज्या गोष्टींची उत्तरं देणं टाळतो किंवा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी विचार करून खोटं नाटं सांगतो. अशा वेळी त्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं सोपं बनतं. पण नार्को टेस्ट 100% खरी असण्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. अनेकदा आरोपीच्या चलाखीमुळे नार्को टेस्ट ही निरुपयोगी ठरतात. पण नार्को टेस्ट करताना आणि त्यापूर्वी बरीच खबरदारी घ्यावी लागते. एखाद्या व्यक्तीची नार्को टेस्ट करताना इंजेक्शनचं प्रमाण किती असावं हे वैद्यकीय अहवालांवरून ठरवलं जातं. यात सदर व्यक्तीचं लिंग, त्याचं वय, प्रती, शरीराची स्थिती इत्यादी गोष्टींचाही विचार केला जातो. अतिशय तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच ही टेस्ट केली जाते. विशेष म्हणजे नार्को टेस्ट करण्याआधी सदर व्यक्तीला नार्को टेस्ट बद्दल सगळी माहिती देणं बंधनकारक असतं. ही टेस्ट करण्यासाठी कोर्टाची परवानगी तर लागतेच, शिवाय ज्याची टेस्ट करायची आहे त्याचीही परवानगी घ्यावी लागते. जर सदर व्यक्ती नार्को टेस्ट करण्यास राजी असेल तर आधी त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी होते. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाते. नार्को टेस्ट दरम्यान पोलीस स्वतः व्यक्तीला प्रश्न उत्तर विचारत नाहीत. नार्को टेस्ट मध्ये विचारले जाणारे प्रश्न आधी पोलिसांकडून ठरवले जातात. हे प्रश्न नार्को टेस्ट करणाऱ्या जाणकारांच्या पथकाला दिले जातात. हेच प्रश्न सदर आरोपीला विचारणंही नार्को टेस्ट करणाऱ्यांना बंधनकारक असतं. पण डॉक्टर सदर व्यक्तीच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब आदी पाहून पोलिसांनी ठरवून दिल्याप्रमाणे प्रश्न विचारतात. या टेस्ट दरम्यान पल्स रेट कमी होण्याचीही धास्ती असते. त्यामुळे तसं झाल्यास नार्को टेस्ट करणाऱ्या व्यक्तीला ऑक्सिजनही दिला जातो. महत्वाचं म्हणजे नार्को टेस्टचं व्हिडिओ रेकॉर्डिंग ही केलं जातं.
मग नार्को टेस्ट मधून मिळालेली माहिती पुरावा म्हणून पोलीस कोर्टात सादर करतात. पण ही माहिती कोर्टात ठोस पुरावा म्हणून वापरता येत नाही. त्यासाठी इतर गोष्टींचाही आधार असावा लागतो. पण हो, अशी माहिती सादर केल्यानंतर आरोपी किंवा पोलीस यांच्यापेक्षा डॉक्टरांच्या म्हणण्याकडे कोर्ट जास्त लक्ष देतं. तर अशा प्रकारे एकूणच नार्को टेस्ट बद्दलची सर्व माहिती आम्ही या व्हिडिओत दिली आहे. ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.